मित्र हो, केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस औपचारिक मंजुरी दिलेली आहे. मंगळवार 28 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना या 8व्या पे कमिशनचा लाभ कधी मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगासाठी 3 सदस्य समितीची स्थापना केलेली आहे. आता आयोगाच्या समितीकडून पुढील काही महिन्यांमध्ये नव्या वेतन आयोगाचा संपूर्ण अहवाल तयार करण्यात येणार आहे. आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी सरकारकडून देण्यात आलेला आहे. तसेच त्या आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच आयोगाच्या शिफारसी 2027 पासून प्रत्यक्षात लागू होण्याची शक्यता आहे, पण नवीन वेतन आयोग जानेवारी 2026 पासून प्रभावी राहील. या निर्णयाचा सुमारे 50 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 69 लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयोग शिफारसी सादर केल्यानंतर केंद्र सरकार त्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक टप्पे पार पाडणार असून कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनासोबतच 1 जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या रकमेची थकबाकीही मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही या आयोगाचा लाभ मिळण्याची शक्यता असून 2027च्या सुरुवातीपासून राज्यांमध्ये वाढीव वेतन लागू होईल. राज्य सरकारांकडून स्वतंत्र समित्या गठीत करून केंद्राच्या शिफारसींचा अभ्यास करण्यात येईल आणि त्यानंतर स्थानिक परिस्थितीनुसार बदल करून अंमलबजावणी केली जाईल. म्हणजेच सुरुवातीला केंद्रातील कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळेल. त्यानंतर राज्यातील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचा लाभ दिला जाणार आहे. दरम्यान प्रत्येक दशकात एकदा वेतन आयोग स्थापन करण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. 7वा वेतन आयोग फेब्रुवारी 2014 मध्ये स्थापन झाला होता, ज्याच्या शिफारसी 2016 मध्ये लागू झाल्या. आता जवळपास दशकभरानंतर 8व्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार, भत्ते आणि निवृत्ती वेतन संरचनेत पुन्हा एकदा महत्त्वाचे बदल घडवून आणण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे महागाई आणि वाढत्या जीवनमानाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे मित्र हो, अगोदर केंद्र सरकार किंवा केंद्रामध्ये हा 8वा वेतन आयोग लागू होईल आणि त्यानंतर साधारणतः 2027च्या सुरुवातीला आपल्या महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाचा लाभ हा मिळू शकतो. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या राज्य सरकारी कर्मचारी असलेल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या 8व्या वेतन आयोगाबद्दलची माहिती मिळेल. तसंच आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.